मित्रांनो नमस्कार. आज आपण नीटच्या पेपर फुटेजच्या बाबत चर्चा करणार आहोत. नीट ही वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी घेतली जाणारी सामायिक परीक्षा. त्याचा पेपर यावर्षी फुटल्याने सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा घेणारी राष्ट्रीय परीक्षा संस्था ही परीक्षा घेते. यावर्षी सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. वैद्यकीय अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात. बालपणीपासून आपल्याला डॉक्टर व्हायचे हे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणारे विद्यार्थी 10वीच्या नंतर 11वी आणि 12वीच्यासाठी अहोरात्र मेहनत करतात आणि परीक्षेला सामोरे जातात. यावर्षीची नीटची परीक्षा 3 मे रोजी झाली. अनेक वर्ष केलेले कष्ट, केलेली तयारी यातून विद्यार्थी तणावमुक्त झाले होते. परंतु या परीक्षेत गोंधळ झाल्याचे, या परीक्षेचे पेपर फुटल्याचे आणि त्यामुळं ही संपूर्ण परीक्षाच रद्द केल्याची बातमी आल्याच्या नंतर अनेक विद्यार्थ्यांना रडू कोसळले. ज्यांचे पेपर चांगले गेले होते त्यांना पुनश्च ही परीक्षा देताना ते जातीलच याची खात्री नाही, तर त्यासाठी पुन्हा एकदा तयारी करण्याची वेळ या विद्यार्थ्यावर आलेली आहे. नीटची परीक्षा, नीटचे पेपर फुटण्याची प्रक्रिया ही अनेक वर्षापासून सुरू आहे. 2017 साली नीटचा पेपर पाटणा आणि जयपूर या ठिकाणाहून फुटला होता. 2021 साली जयपूर, यूपी आणि महाराष्ट्र या राज्यातून नीटचा पेपर फुटल्याच्या घटनांची नोंद झालेली आहे. 2024 साली नीट परीक्षेत अतिशय मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला. शेकडो विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आणि यामागे शिक्षण माफियाची टोळी सक्रिय असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यावर प्रचंड मोठा अन्याय होतो आणि गैरमार्गाचा अवलंब करून पेपर विकत घेऊन त्यावर लाखो रुपये खर्च करून कुवत नसलेले विद्यार्थी मेडिकलला जातात, वैद्यकीय अधिकारी होतात. अर्थात त्यामुळे त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण प्रॅक्टिसची अपेक्षा नाही. हा देशाचं मोठं नुकसान आहे. देशाच्या नागरिकांच्या आरोग्याशी केलेला हा खेळ आहे आणि यावर्षीही ही परीक्षा पुन्हा फुटलेली आहे. पुन्हा नीटच्या परीक्षा फुटतात. अनेक MPSC आणि UPSCच्या अनेक परीक्षांचे पेपर लीक होतात. गेल्या 12 वर्षामध्ये अशा 90 घटना घडलेल्या आहेत. विविध परीक्षांचे पेपर फुटलेले आहेत. हे सरकारचं फार मोठं अपयश आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकार खेळ करते. वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर फोडून लाखो करोडोची कमाई करणारे शिक्षण माफिया या क्षेत्रात निर्माण झालेले आहेत. त्यांच्यावर सरकारचा कसलाही जरब नाही. ही पेपर रद्द करणं किंवा वेगवेगळ्या परीक्षा पुन्हा घेणं याचा अर्थ सरकारच या परीक्षेमध्ये नापास झालेला आहे. शिक्षण माफियावर सरकारनं कडक कारवाई करावी. अशी कारवाई करावी की पुन्हा कुणाचीही पेपर फोडण्याचीच काय, परीक्षेमध्ये गैरप्रकार करण्याची हिंमत होणार नाही.